श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मी इतर लोकांसारखा फसवणारा देव नाही. तू डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझा हात कधीही सोडणार नाही. तुमच्या वेदना त्यांनाच सांगा ज्यांना तुमच्या वेदना समजू शकतात. स्वतःला जास्त सांत्वन करत बसू नका, कारण कोणीही इतकं व्यस्त नसतं जितकं ते तुम्हाला दाखवत असतात. स्वामींचा हा संदेश फक्त 5 मिनिटे डोळे बंद करून ऐका. पुण्यवान ठराल. बाळा, जीवनात काम कर्म महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर जीवनाचा आनंद घ्यायला शिका. आजचा दिवस उद्या नसेल. काळाची किंमत जाणून घ्या आणि प्रत्येक दिवसाचा पुरेपूर वापर करून घ्या. वेळ निघून गेल्यावरच वेळेची किंमत कळते आणि नंतर उरतो तो फक्त पश्चाताप. तुला असं वाटत असेल की तुझ्यावर पश्चाताप करण्याची वेळ यायला नको, तर आत्ताच सावध हो. काळाच्या वेळेचे महत्त्व समजून घे. काळ हा सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही एक सोन्यासारखे दिवस मोबाईलमध्ये बघण्यामध्ये, इकडे तिकडे फिरण्यामध्ये आणि लोकांची निंदा करण्यामध्ये व झोपण्यामध्ये वाया घालवू नका. एक दिवसाची किंमत त्याला विचारा जो मरणाच्या दारात उभा आहे, जो एक दिवस जास्त जगण्यासाठी तडपडत आहे. वेळीच सावध व्हा. आज तुझ्याकडे ही वेळ आहे, उद्या नसेल. उद्या पश्चाताप होईल असं काही आज करू नका. आजची कामे उद्यावरती टाकू नका. आयुष्यात जे करायचं आहे ते आजच आत्ताच करा. कोणास ठाऊक उद्या तुम्हाला ही वेळ मिळेल का ते. या मताशी सहमत असाल तर होय सहमत आहे असे टाईप करा व व्हिडिओला आत्ताच लाईक करा. स्वामी शक्तीवर प्रचंड विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, संकटात असताना तुम्हाला मठात येणे किंवा पोथी वाचन करणे किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. कठीण प्रसंगात आणखी दुःखी राहण्यापेक्षा जाता येतात उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी आपल्या स्वामी माऊलींचे नाव घ्यायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक संकटात मी धावून येईन. फक्त माझ्यावर अखंड विश्वास ठेवा. जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही, तोपर्यंत आपण भगवंताचे झालोच नाही आणि मी करता नसून परमात्मा करत आहे अशी भावना मनात झाल्याशिवाय मन भगवंतावर अर्पण होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही. आपण आपले शक्य तितके कर्तव्य केले पाहिजे आणि मग स्वामी महाराज पाहून घेतील असे म्हणून आनंदी राहिले पाहिजे. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतोच, तो म्हणजे परमेश्वर, आपले स्वामी समर्थ महाराज. हे कधीही विसरू नका. म्हणून नेहमी सत्याच्या मार्गाने चाला. बाळा, तुझ्या नशिबात पुढे काय वाढवून ठेवलंय हे तुला माहीत नाही, पण माझं नामस्मरण करत राहा. देवाच्या सेवेमध्ये स्वतःला व्यस्त ठेव आणि स्वतःचे कर्म करत राहा. तुझ्या डोक्यावर माझा हात आहे आणि तुझ्या प्रयत्नांना माझी साथ आहे. त्यामुळे चिंता करू नकोस, कारण ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो तो साक्षात परब्रह्माचा हात असतो. त्याला घाबरण्याचं मुळीच कारण नाही. स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाही, कारण संकट हा एक जीवनाचा भाग आहे. पण माझं नामस्मरण, नित्यचिंतन, माझ्यावरचा विश्वास तुझे संकट एवढे कमी करतील की हे संकटे तुला फुलासारखी जाणवतील. त्या संकटातही एक स्मित हास्य तुझ्या ओठावरती असेल. तेव्हा तू समजून जा की तू मुळात जीवनाचा सार संपूर्णपणे समजून गेला आहेस. बाळांनो, वेळेला नक्कीच महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही
तेथे वेळ वाया घालवू नका. अरे, रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप कठीण आहे एकमुखी भेटणं. आयुष्यात वाईट प्रसंगात सर्वजण साथ सोडतील. एक ना एक दिवस ज्याला तुम्ही आपलं समजत आहे ते सोडून जातील. पण माझ्या बाळांनो, मी तुमची साथ कधीही सोडत नाही. हे तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच कळेल. पण जेव्हा कळेल त्याआधी तू स्वतःला जागृत कर आणि कुठल्याही नात्यांमध्ये, संसारामध्ये गुंतून राहू नकोस. कारण तू जे डोळ्याने पाहतो आहेस ते मुळात अस्तित्वात नाहीच आहे. विश्वास ठेव, हेही दिवस सरतील. तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. देव कधी कुणाचं वाईट करत नाही. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हे आहे की दुसऱ्याचं वाईट करणाऱ्याला व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत नाही. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील. जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील. जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. स्वामींचे बोध सोडू नका. सोन्याचे दिवस नक्कीच येतील. तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही. प्रयत्न करणे व्यर्थ आहे. तुम्ही स्वतःला शांत करा. वादळही स्वतःहून निघून जाईल. स्वामी म्हणतात, प्रेम सर्वांवर करा. श्रद्धा फक्त देवावर ठेवा. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हे आहे की कोण केव्हा उपयोगी पडेल हेही सांगता येत नाही. जीवन जगायचे असेल तर त्रास हा सहन करायला शिका. मेल्यावर तर आगीच्या पण वेदना होत नाहीत. धुक्यानं एक चांगली गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला. रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. आपल्या हातून एखाद्याचे काम होत असेल तर ते निस्वार्थ बुद्धीने आणि निसंकोचपणे करा. नेहमी दुसऱ्याला मदत करा. दुसऱ्याला त्रास होईल असे कदापि वागू नका. नेहमी ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आयुष्यात अशा व्यक्तींना नेहमी महत्त्व द्या जे आपले पाठीमागे सुद्धा आपल्यासोबत प्रामाणिक असतील. वेळेची साथ देण्यापेक्षा सध्याची साथ द्या. वेळ तुमची साथ आपोआप देईल. स्वामी म्हणतात, लवकर जाग येणे खूप महत्त्वाचे असते. मग ते झोपेतून असू देत किंवा अहंकारातून. लक्षात ठेवा, जे नशिबात नसते ते फक्त स्वामींच्या दरबारात मिळते.